हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. 1,00,000 पुत्र होते रावणाचे. लंकापती रावण, लंकेचा राजा रावण, आणि त्याचे ते 1,00,000 पण मेले. आज त्या रावणाचा कोणी दिवा लावणाराही शिल्लक राहिलेला नाही. आणि जर तुम्ही एक पुत्रच प्राप्त करून आणि त्याच उद्देशाने सर्व काही मानत असाल तर ही तुमची तत्वज्ञानहीनता आणि काळाचा प्रभाव आहे असं समजा. तरीही परमात्म्याची इच्छा असेल तर तुमच्या ह्या समस्येचं पण निराकरण होईल. मग काय सांगतात? परमात्मा म्हणतात, आवत संग ना कोय जात संगाती क्या भया दर बांधे हाथी. आता राजाला सांगतात, राजे लोक आपल्या किल्ल्याच्या बाहेर हत्तींची लाईन बांधून ठेवत असत. शेकडो हत्ती बांधून ठेवत असत आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी की कुठल्या राजाचा दूत फिरत असेल आणि तो बघून जाईल की ह्या राजाजवळ तर शेकडो हत्ती बाहेर बांधलेले आहेत, तर इतक्या हत्तींना आपल्या दारावर बांधून हत्ती तो राजा आपल्या समर्थतेचं प्रतीक मानत होता. आता परमात्मा त्याला म्हणतात, अरे भोळ्या प्राण्या, आवत संग ना कोई जात संगाती, आवत संग ना कोई जात संगाती क्या भया दर बांधे हाथी. दर म्हणजे दरवाजात. कह कबीर अंत की बारी हाथ झाड़ जैसे चला जुआरी. ओय होय. जे तुम्ही अशा दलदलीमध्ये फसलेले आहात पूर्ण जीवन, बंगला गाडी बनवता, मोठमोठ्या फॅक्टरी बनवता, भगवानाची भक्ती करत नाही, ज्याला जे मिळायला हवं होतं तो कोणी शेठ बनलाय आपल्या पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे, शुभकर्मांमुळे, कोणी चांगला राजा बनलाय, कोणी मंत्री मुख्यमंत्री बनलाय, तो पण आपल्या पूर्वजन्मींच्या शुभसंस्कारांमुळे. आणि जर त्याने सद्भक्ती नाही केली तर अंती त्याची अशी दुर्गती होईल जशी जुगारात हरलेल्या जुगाऱ्याची होते. तो हात आपटत राहतो, अरे रे नाश झाला, सगळं गेलं, लुटला गेलो. म्हणतात, जैसे हाथ झाड़ कर चला जुआरी कह कबीर सुन अंत की बारी. आता पुण्यात्म्यांनो, कबीर परमेश्वरजींच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल शब्द नाहीये. हे ते समर्थ परमात्मा आहेत, त्यांच्या शब्दकोशात असंभव शब्द नाहीये. आता गोष्ट इथं येते. साहेब के दरबार में कमी काहे की ना, अंसा मौज नहीं पावता है तेरी चूक चाकरी मां. ह्या सच्च्या दरबारात कबीर परमात्म्यांच्या शरणी कमतरता कशाचीच नाही, कुठल्याही प्रकारचा अभाव तुम्हाला राहणार नाही जो तुमच्यासाठी आवश्यक असेल. आणि तुम्हाला ते प्राप्त होऊ शकत नाहीये, परमात्मा तुमच्यावर कृपा करत नाहीयेत, तर तुमच्या चाकरीमध्ये चूक आहे. तुमच्या कुठल्या सेवेमध्ये, तुमच्या श्रद्धेमध्ये काही चूक आहे. त्याला सेट करा आणि मग पहा. कसं? काही भोळ्या व्यक्ती काय म्हणतात की तुम्ही ज्योत सांगितली होती, मी ज्योत पण वाहिली. तुम्ही पाठासाठी सांगितलं होतं, मी पाठ पण करवला, आणि मला काहीच फायदा झाला नाही. पुण्यात्म्यांनो, हे तर होऊच शकत नाही की काहीच लाभ होत नाही. हे तर तो म्हणाला तरी आम्हाला मान्य नाही होणार. त्याचं कारण हे असू शकेल की त्याच्यात काही मर्यादाहीनता असेल, ती वेगळी गोष्ट आहे. तरीसुद्धा तुम्ही
जशी परमात्म्याची साधना सुरू केली आहे. काही भक्त म्हणतात आम्हाला सतनामसुद्धा प्राप्त झालं आहे, आम्हाला 8-9 महिने भक्ती करायला लागून झाले आहेत, कुठला विशेष लाभ नाही जाणवत आहे. तर पुण्यात्म्यांनो, आता तुम्हाला सांगितलं, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ हो, माली सींचे सोगडा समय आए फल हो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जशा कोणावर आपत्ती आल्या आहेत, कोणी दुःखी असेल तर आपल्या पापकर्मांमुळे आहे. मागील जन्माच्या पापकर्मांच्या आधारावर तुमचं प्रारब्ध बनलं आहे. ती प्रारब्धाची दुःख, त्या पापांचं जे संकट तुमच्यावर घिरट्या घालत आहे, तुम्हाला परेशान करत आहे, तर त्यासाठी तुम्हाला ही साधना सांगितली गेली आहे. भक्ती प्रारंभ करा, तुम्ही करत रहा. जितकी भक्ती, दानधर्म, सेवा आणि हे तुम्ही वाढवत न्याल, तितकं तुम्हाला बरं वाटत राहील. आता अजाण माणूसच असं म्हणू शकतो, जसं थंडीच्या दिवसात त्याने घोंगडं पांघरलं असेल, घोंगडं दिलं गेलं असेल त्याने घोंगडं पांघरलं. थंडीपासून रक्षणाच्या पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. स्वेटर घाला, स्वेटर घालूनही थंडी वाजत असेल तर जर्सी घाला, जर्सी घालूनही थंडी वाजत असेल तर घोंगडं पांघरा. तर पुण्यात्म्यांनो, एवढं करूनही जर थंडी वाजत असेल तर रात्रीच्या वेळी रजईसुद्धा घ्यावी लागेल, रजईसुद्धा जोडून घ्या, तरच जीव वाचेल. आणि कोणी असं म्हणेल की तुम्ही सांगितलं म्हणून मी स्वेटर पण घातला, तुम्ही सांगितलं म्हणून मी जर्सी पण घातली, तुमच्या सांगण्यावरून घोंगडं पांघरलं तरीही मला थंडी वाजते, त्यामुळे मी तर नाही ठेवणार ही सगळी साधना, हे घोंगडं जर्सी सगळं फेकून देईल. तर अशा गोष्टी कोणी महामूर्खच म्हणू शकतो, किंवा नशा केलेला कुणीतरी. तर अशी स्थिती आहे त्या व्यक्तीची जो म्हणतो की तुम्ही ही साधना सांगितली ती मी करत आहे, ती सांगितली ती पण मी करत आहे, आणि अजूनही मला पूर्ण लाभ मिळत नाहीये. तर त्यामुळे तो म्हणतो की मी अनुग्रह सोडून देतो, मला वाटतंय की साधना सोडून द्यावी. तर साधना त्याग केल्यामुळे काय होईल? जसं कोणी म्हणेल की मी जर्सी काढून फेकून देतो, घोंगडंही फेकून देतो, कारण मला बरं वाटत नाहीये, तर निमोनिया होऊन मरेल तो. हा काय उपाय आहे सगळं फेकून द्यायचं? त्याला उपाय हा आहे की अजून एक घोंगडं घ्यायचं, हा खरा उपाय आहे, त्याने जीव वाचेल. म्हणजे भक्ती, तुम्हाला दिलेल्या मंत्राचा जप, आणि जितकंही हे हवनादी क्रियेसाठी, ज्योत लावण्यासाठी जेवढं करू शकाल तुमच्या सामर्थ्यानुसार, तसं तुम्ही वाढवत न्या. त्यानेच तुमचं जीवन सुरक्षित होईल. कारण की जर थंडी जास्त असेल, घोंगडं पांघरलं, त्यानेही बरं वाटत नसेल, तर आपण अजून एक घोंगडं पांघरा, त्यानेच बचाव होईल. कारण की जशी तुमच्या पापकर्माची थंडी जास्त असेल, पुण्यात्म्यांनो, ही साधनं वापरल्यामुळे, म्हणजे तुम्ही स्वेटर घातला, जर्सीही घातली आणि घोंगडंही पांघरलं, आणि तरीही हातापायाच्या बोटांना थंडी वाजत असेल, तर ठीक आहे, काही बात नाही, तुमचा जीव वाचेल, कारण थंडी खूप आहे. ही जी साधनं तुम्हाला प्राप्त आहेत ती तुम्हाला मरू देणार नाहीत, तुमचा जीव वाचेल, हळूहळू थंडी पण संपेल. तर याचप्रमाणे तुम्हाला काही साधना सांगितलेली असेल, पण तुम्हाला असं वाटत असेल की मला पूर्णपणे योग्य लाभ मिळत नाहीये, तर समजा की तुमच्या पापकर्मांची थंडी जास्त आहे. जी साधनं तुम्हाला मिळाली आहेत ती तुमचा जीव वाचवतील, तुम्हाला हानी पोचू देणार नाहीत. तुम्ही घाबरला आहात, तुम्ही अपत्यांनी संकटग्रस्त आहात, खूप वाईट पद्धतीने त्रासलेले आहात, तुम्हाला थोडीही सर्दी, जी पापकर्मांची शिक्षा आहे, ती जास्त वाटत राहील, पण आता परमात्मा तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवनाचं संरक्षण करेल, आणि ह्या वाईट संस्कारांचा थोडाफार परिणाम राहील, काही हरकत नाही, तुम्हाला हानी पोचू देणार नाही.
आता जसं एक कारण हे असतं की परमात्म्यांची अशी इच्छा असते की आजच जर याला सुखी केलं, जर आजच तुम्हाला सगळं सुख मिळालं तर उद्या तुम्ही इथे येणार नाही, दारूच्या अड्ड्यावर उभे असाल आणि तिथे रांगेत उभे राहाल आणि न जाणो किती दारू प्याल. तर सांगण्याचा भावार्थ असा की परमात्मा म्हणतायत की इसे सुख के माथे पत्थर पड़ो, सुख के माथे सिला पड़ो, जिसते नाम हृदय ते जावे, और बलिहारी व दुख के जो पल पल नाम रटावे. परमात्मा कबीरजी म्हणतायत की तुम्ही हीच प्रार्थना करत राहा की हे भगवान असं सुख देऊ नको ज्यामुळे तुमचा विसर पडेल, तुमच्यापासून दूर होईन, आग लागो अशा सुखाला. और बलिहारी उस दुख के जो आपकी याद दिलावे पल पल में. तर जेवढे कष्ट अनिवार्य असतील तेवढेच परमात्मा तुम्हाला देईल. आणि जर तुम्ही भगवंतापासून दूर झालात तर ते सगळेच कष्ट तुम्हाला भोगावे लागतील, मोठी हानी होईल. तर अशा प्रकारे ह्या परमात्म्याचं सत्वज्ञान समजून घेऊन आपल्याला आपल्या उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. म्हणजे हे जे हॉस्पिटल आहे, जन्म आणि मृत्यूच्या रोगाला कापणारं आहे. जोपर्यंत हा रोग बरा होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार नाही. परमेश्वर म्हणतायत कबीरजी जी के झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद, ये सकल चबीना काल का कुछ मुख में कुछ गोद है. आता पुण्यात्म्यांनो परमात्मा म्हणतायत मानुष जन्म पाए कर जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया क्या काम. विहीर खोदली, छान तिचं कन्स्ट्रक्शन केलं, पण त्यात पाणी नाहीये. तर नाव विहिरीचं अवश्य आहे पण गुण विहिरीचे नाहीत. जो माणूस, मग तो आज कितीही मोठा शेठ असो, कितीही मोठ्या पोस्टवर तो असो, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री असो, जर तो सद्भक्ती करत नसेल तर तो पाणी नसलेली विहीर आहे. हे पुण्यात्म्यांनो काय सांगतायत? राम रटत दारिद्र भला, नाम रटत दारिद्र भलो, टूटी घर की छाने, वो सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान. म्हणतायत ईशभक्ती करणारा, सद्भक्ती करणारा, पूर्ण संतांकडून उपदेश घेऊन तो जरी इतका गरीब असला की त्याच्या घराचं छत देखील तुटलेलं असेल आणि तो सद्भक्ती करत असेल आणि एक सुंदर संगमरवरी दगड लावून छानसा टुमदार बंगला बांधलेला आहे 3-4 मजली, त्यात राहणारा प्राणी सद्भक्ती करत नाही, तर परमात्मा म्हणतात राम रटत दारिद्र भला, टूटी घर की छान, और वो सुंदर महल किस काम के, जहाँ भक्ति नहीं भगवान. मग काय सांगतायत? मानुष जन्म पाया कर नहीं रटे हरि नामे, जैसे कुआ जल बिना भाई बनवाया क्या काम. हे पुण्यात्म्यांनो, झूठे सुख को सुख कहे ये मान रहा मनमोद. आता आपण तर इथे मागायला येता, खूप पैसा मिळू दे, एक मोटरसायकल घेईन वा एखादी चांगली कार घेईन, एक बंगला बांधेन. परमात्मा म्हणतात आधी तू भक्ती कर काही दिवस, कारण की आता काळ असा आहे, ही कार मोटरसायकल तर सगळ्यांकडेच असतात. परमात्मा बंदीछोड म्हणतात की ही समस्या सुद्धा मी निवारण करेन जर तुझी नियत चांगली असेल. जर तू भक्ती मार्गापासून वंचित होत नाहीस हे दिसलं तर मी सर्व समस्येचं समाधान अवश्य करीन. कारण की नंतर जर कार मोटरसायकल भगवंताने दिली तर कुठे जाल?
तुम्ही इथे याल भगवंताच्या दरबारात आणि अजून 2 जणांना घेऊन याल शेजाऱ्यांना, त्यांचा उद्धार घडवून आणाल तर भगवंत तुम्हाला देईल, नक्कीच कार देईल. आणि जर तुम्ही कार मागितली आणि इकडे तिकडे फिरत राहिलात, धक्के खात राहिलात, धडपडत राहिलात तर मग नाही देणार. तर सांगण्याचा भावार्थ असा की तो तुम्हाला भौतिक सुखसुविधाही देईल, पण जर तुम्ही त्याचा सदुपयोग करणार असाल तर सुखसुविधा देईल. तो तुमची नियत बघेल. जसं आता आपण पाहतो की 10-10 वर्षांपासून ज्यांनी अनुग्रह घेतला आहे आणि परमात्म्याने आज त्यांची अशी मौज केली की आधी त्यांची संकटं दूर केली, मग त्यांची नियत सिद्ध झाल्यावर भगवंतांनी विचार केला की हे आता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीत. त्यांचा असा उत्कर्ष केला की त्यांनी कार घेतली. आणि कार घेण्याआधी त्या परिवारातल्या सर्वांच्या मनात हाच विचार आला की भगवंताने कार दिली तर आपण सगळे सत्संगाला जाऊ आणि अजून कोणी भेटलं तर त्यालाही फ्री घेऊन जाऊ, त्याचंही कल्याण होईल. तर अशा प्रकारे तो तुम्हाला सुखसोयीसुद्धा देईल. ज्या काळाने तुम्हाला तुमच्या संस्कारांच्या आधारे मिळू शकल्या नसत्या, परमात्मा त्या तुम्हाला त्याच्या कोट्यातून देईल. तर अशा प्रकारे आपण ह्या परमात्म्याच्या मार्गाला समजून घ्या. म्हणतात झूठे सुख को सुख है और मान रहा मनमोद. भक्ती न करणारे प्राणी, मग ते मुख्यमंत्री झाले किंवा प्रधानमंत्री जरी झाले तरी त्यांचं जीवन सुरक्षित नाही आणि पुढे त्यांची काय दुर्गती होईल, काळीज हेलावून जाईल. तुमचं तुम्ही ऐकलं तर ती कहाणी, परमात्म्याचं ते विधान. पण आपल्याला परमात्म्याचं विधान माहीत नसतं, ज्यामुळे आपण वरवरच्या गोष्टींमध्येच अडकून राहतो. कितीतरी पुरावे आहेत आमच्याकडे. जसं एकदा पोलंड देशाचं मंत्रिमंडळ, ज्यात जवळजवळ 95 सदस्य होते, कुणाच्या शोकसभेसाठी चालले होते कुठेतरी दुसऱ्या शहरात. विमानाने चालले होते. सगळेच्या सगळे अपघातात मृत्यू पावले. आता परमात्मा म्हणतात, ये झूठे सुख को सुख है, ये मान रहा मनमोद. ये सकल जबीना काल का, कुछ मुख में कुछ क्रोध. इथेही आपल्या देशात जसे खूप पुरावे आहेत. हरियाणाचे एकदा 2 मंत्री हेलिकॉप्टरमध्ये मारले गेले. त्यातला एक मोठा शेठ होता, खूप श्रीमंत, फॅक्टऱ्या होत्या त्याच्या. आता ज्याने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्याच्या कितीतरी आशा असतील, हे करील ते करील, आणि जे करायचं होतं त्याला स्पर्शसुद्धा करू शकला नाही. ह्या मनुष्य जीवनात जे काम करायचं होतं त्याची सुरुवातही केली नाही आणि मरण पावले, हेलिकॉप्टरमध्ये मारले गेले. तर पुण्यात्म्यांनो, ह्या तत्वज्ञानाच्या प्रकाशात त्यांचं काय होणार आहे हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. फिर पीछे तू पशुआ की जय दीजय बैल बुना, 4 पहर जंगल में डोले तेरा तो ना पेट भरे. नंतर एक आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, त्यानंतर एक अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चालले होते. आणि काय काय आशा आकांक्षा असतात. आपण तर साधी माणसं असतो, साधी नोकरी असते, तरी मनात कितीतरी इच्छा असतात, हे करीन ते करीन, हे मिळवीन, असं करेन. अशा त्यांच्या तर न जाणो केवढ्या आकांक्षा असतील. आणि एका सेकंदात मरण पावले. 3 दिवसांनी त्यांचं शव मिळालं. अंतिम समयी त्यांना पाणी पाजणारही कोणी नव्हतं. भगवंताला विसरून हा माणूस आकाशात उडतो आणि विसरून जातो की आपल्याला एक दिवस जायचं आहे. जाना सभी को है लेकिन जाने जाने में अंतर होता है. परमात्मा कबीर जी कहते हैं, आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ चले एक बंधे जात जंजीर. तुम्ही जाल तेव्हा तुमच्यासाठी विमान येईल आणि जे सद्भक्ती करत नाहीत ते अगदी पंतप्रधान असले तरी त्यांना यमदूत बांधून घेऊन जातील, जसं एखाद्या गुन्हेगाराला न्यावं तसं. क्योंकि जिन हर की चोरी करी और गए राम गुण भूल, ते बिदना बागुल किए रहे उर्दमुख झूल. जे परमात्म्याची भक्ती करत नाहीत ते परमात्म्याचे चोर आहेत, गुन्हेगार आहेत ते. त्यांना मग यमदूत, काळाचे दूत बांधून घेऊन जातील आणि तुम्हाला आदरपूर्वक सिंहासनावर बसवून, विमानात बसवून परमात्म्याचे प्रिय दूत बरोबर घेऊन जातील आणि भगवंत या दासाच्या रूपात येईल. तो आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर, एक तो सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जंजीर.
जाण्या जाण्यात किती फरक पडतो. आता परमात्म्याचा महिमा आपल्याला ऐकवतो. जेव्हा आपण परमात्मा कबीरजींना शरण येतो, ह्या काळाचा दबाव आपल्यावर राहत नाही. जर आपण मर्यादा भंग केला तर मग आपल्यावर परमात्म्याचं प्रोटेक्शन निघून जातं आपल्यावरून आणि पुन्हा काळाचा प्रभाव पडू लागतो. म्हणून आपण परमात्मा कबीरजींच्या मर्यादेत राहायला हवं आणि हे नियम तुम्हाला जे सांगितले जातील हे त्यांचं तुम्ही दृढतापूर्वक पालन करायला हवं. त्यांचं कबीर साहेब म्हणतायत, 100 वर्ष सतगुरु पूजा, एक दिन आन उपासी, वो अपराधी आत्मा फिर पड़े काल की फांसी. आता सांगायचा भावार्थ असा की 100 वर्ष तुम्ही या दासाने सांगितलेली साधना करत राहिलात आणि एक दिवस जरी तुम्ही अन्य उपासना केली कुण्या देवदेवतेची किंवा इतर कुठली क्रिया, सांगतात की अपराधी आत्मा फिर पड़े काल की फांसी. परमात्म्याचा हात बाजूला होईल, तुमचा अनुग्रह तुटेल. आपल्याला कुठपर्यंत फसवलं जाऊ शकतं की जसं एखाद्या भक्ताने 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष हे नाम ठेवलं, सर्व सुख मिळाली. आता सुखात तो परमात्म्याला विसरून लोकव्यवहाराला अधिक महत्त्व देतो. लोकलाजेस्तव त्याने काही चूक केली, मर्यादा भंग केला, तर मग काय होईल? भगवंताशी जुळलेलं कनेक्शन तुटेल आणि त्यानंतर जी तुम्ही साधना कराल ती फळणार नाही. आणि त्याआधी तुम्ही जी भक्ती साधना केली असेल, धर्मपुण्य केलं असेल, ते तुमच्या गुड अकाउंटवरती डिपॉझिट झालं असेल. तुमच्या पुण्यामध्ये, तुमच्या भक्तीमध्ये जमा झालं ते. आणि मग काय होतं? त्याने एक मर्यादा भंग केला, काही बिघडलं नाही. मग त्याची हिंमत वाढते, मग दुसराही करतो, मग त्याने तिसरा पण केला. मग त्याला असं वाटू लागलं की मी तर कुठल्याच मर्यादेचं पालन करत नाही, तरी पण मी सुखी आहे. आता त्याचं काय आहे की ज्याने जेवढी बॅटरी चार्ज करून ठेवली तेवढी बॅटरी चार्ज आहे त्याची, आणि पुढे चार्जर संपला. ती पूर्वीची पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यावर काही संकट नाही येणार. त्यानंतर अचानक येईल, ती बॅटरी एकदम निकामी होईल इन्व्हर्टरची. मग ना ट्यूब चालणार ना पंखा, मग धावेल इकडे तिकडे धक्के खात. तर म्हणून आपण परमात्मा म्हणतायत 100 वर्ष सतगुरु की पूजा, एक दिन आन उपासी, वो अपराधी आत्मा फिर पड़े काल की फांसी. आता परमात्मा कबीरजींच्या शरणात आल्यानंतर तुम्ही ह्या भूतप्रेतांना तर सोडा, पण तुम्हाला काळाची सुद्धा भीती राहणार नाही. सतगुरु शरणा आयकर धर्मराज डर कैसा है. जो इथला न्यायाधीश आहे ना, जो ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत सगळ्यांची अकाउंट घेतो, तो चांगल्या आणि वाईट कर्मांची, आणि त्यांना शिक्षा देतो. जसं श्री विष्णूजींनी श्रीरामाच्या रूपात वालीचा वध केला होता, सुग्रीवचा भाऊ, त्याची ही शिक्षा त्याला भोगावी लागली होती. श्रीकृष्ण रूपात तो वालीचा आत्मा एक शिकारी झाला आणि ती श्रीरामाची आत्मा श्रीकृष्ण झाली आणि त्यांच्या पावलावर बाण मारून त्यांना टीट फॉर टॅट केलं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव सुधाकर साहेबराव सोळंके. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट सादोळा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सर, मी वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तन गायन या कला मला अवगत असताना मी माझा उदरनिर्वाह या भक्तिमार्गामधून भागवत होतो. आणि ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यावेळेसपासून मी आता शेती करतो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2014 बरवाला आश्रम, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात?
संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायच्या अगोदर माझा सगळा परिवार वारकरी संप्रदायामध्ये जे इष्टदैवत आहे भगवान पांडुरंग यांची भक्ती करीत होतो. तनमन धनानं या भक्तीमध्ये आम्ही पूर्ण परिवाराला या भक्तीमध्ये वाहून घेतलं होतं. उपास करणं, एकादशी, स्टेजवर जाऊन कीर्तन प्रवचन प्रबोधन करायचं आणि त्या प्रबोधनातून जे काय मानधन मिळलं जातं त्या मानधनातून माझी उपजीविका भागायची. 2 महत्त्वाचे या ठिकाणी उत्सव असायचे, कार्तिकी वारी आणि आषाढी वारी. ह्या आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये पायी चालत आम्ही पंढरपूरला जायचं. भक्तिभावानं भजन कीर्तन करीत 1 महिनाभर पायी चालत जाऊन खूप कष्ट घ्यायचे. आता तरी आम्हाला परमात्मा प्राप्त होईल, आता तरी आमचं समाधान होईल ह्या अपेक्षेनं भक्ती करीत राहिलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जो वारकरी पंथ आहे त्या वारकरी पंथाशी आपण निगडीत होता आणि जी भक्ती वारकरी पंथामध्ये चालते विठुरायाची, पांडुरंगाची, तीच भक्ती आपण करत होतात. अशी भक्ती करत असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांकडनं अनुग्रह किंवा नामदीक्षा घ्यावी? सर, वारकरी संप्रदाय म्हणजे खूप प्रबोधनाचं मार्मिक असं एक संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. तर त्या संतांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज आणि पैठणचे नाथ महाराज अशा संतांचं या ठिकाणी पवित्र अशी अभंगवाणी कथा कीर्तनातून त्यांचं पूर्ण समोरच्या प्रेक्षकांना प्रबोधन करायचो होतं आम्ही. आणि हे करीत असताना आम्ही समोर लोकांना सांगायचो की रामकृष्ण हरी हा मंत्र आहे आणि हा जपावा आणि तो तुमचा मोक्ष होईल असं आम्ही सांगायचो. ज्यावेळेस आम्ही सद्ग्रंथ वाचायचो तर आम्हाला असं लक्षात यायचं की सद्ग्रंथामध्ये भक्तविधीचा संकेत दिले, पण ते संकेत गूढ ज्ञानामध्ये होते. ते गूढ ज्ञान आमच्या या बुद्धीला, आम्हाला कुठल्या संतानं किंवा आमच्या बुद्धीला हे कळालं नाही की ह्या ज्ञानामध्ये संकेत दिले की ज्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. येरझार संपवणं म्हणजे काय? त्यावेळेस आम्ही समजून सांगायचो की जन्ममरण जर तुम्हाला चुकवायचं असेल तर भक्ती नामस्मरण करा. नामस्मरण कोणाचं करायचं? मग आम्हाला मंत्र दिला होता आमच्या गुरुनं. आमचे संप्रदायाचे जे आपेगाव या ठिकाणी संत होते त्यांच्याकडून मी नामदीक्षा घेऊन भक्तिमार्ग चालू ठेवला. नाव रात्रंदिवस प्रबोधन करून आम्ही रात्रंदिवस जप करायचो. पण असं ठरवलेलं होतं की केले कर्म त्याची भोग आले उपजले ऐसे किती. म्हणजे भक्ती करूनही दुःख भोगायचं. म्हणजे असं वाटायचं की व भक्ती करणं नेमकं काय करायचं जर भक्ती करूनही दुःख जात नसतील असा विचार करायचा. आणि मग सद्ग्रंथाचं वाचन करायचं. मग टी व्हीला मोठमोठ्या साधू संतांचे प्रवचन येत होते, प्रवचन ऐकायचे, त्याच्यातून बोध करायचा, समाजाला सांगायचं, प्रबोधन करायचं. असं खूप दिवस चाललं सर. आणि सत्याची कास धरल्यामुळं सत्य मार्ग सापडण्यासाठी की आता तरी आपल्याला सद्गुरू मिळतील. गुरु तर भरपूर झाले, प्रत्येकाकडून मार्गदर्शन घेतलं, पण जे आध्यात्मिक समाधान होतं ते समाधान कुठं आम्हाला आढळून आलेलं नाही. म्हणून बरेचसे दिवस कथा कीर्तन करीत असताना, गायन करीत असताना असा अनुभव येऊन गेला की बस केलेलं कर्म जर भोगायचं असेल तर मग आपलं उदरनिर्वाहासाठी आणखीन काहीतरी प्रोसिजर्स करावी, काहीतरी उद्योगधंदा शोधावा. म्हणून की मला त्या ईश्वराकडूनच आवाजाची अशी देण होती की त्या आवाजानं ते मंगलाष्टक गायन ऐकताना मंत्रमुग्ध व्हायचे लोक. आणि मग म्हणून एका विशिष्ट अशा चळवळीमध्ये बहुजनाचे जे लग्न लागत होतं ते लग्न पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या हातून मला 10,000, 5,000, 20,000 अशी सुपारी द्यायचे आणि मला बोलून घ्यायचे की सोळंके सर
सोळंके महाराज तुम्ही या लग्नाला येऊन आमच्या बहुजनाच्या तुमच्या हातानं लग्न लावा, असा उद्योग, अशी गाडी. आणि करीत असताना असा खूप मला व्यवसाय पैसा जमला आणि इकून पैसे आणायचं. घरामध्ये मुलाचं दुखलं की वडिलाचं दुखायचं, आईचं दुखलं की बायकोचं दुखायचं, हे सतत चालू असायचे चक्र. रात्रंदिवस आम्ही गाडी घेऊन कथा कीर्तन, लग्न लावणे, सगळ्या गोष्टी, पैसा मिळत होता पण सुख नव्हतं. हे करीत असताना आम्हाला असं वाटायचं की परमात्मा, आजपर्यंत आम्ही असं ज्ञान ऐकलं आहे की तू निराकार आहेस, मग आम्ही ह्या पांडुरंगाला, ह्या मूर्तीला आम्ही निर्गुण आजपर्यंत सांगितलं की सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, निर्गुण सांगितला वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा, आणि आम्ही या मूर्तीची पूजा करतोय सगुण रूपामध्ये. आणि त्या परमात्म्याला आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्ही निर्गुण रूपात त्या परमात्म्याला कसं प्राप्त करून घेणार, असं मनामध्ये ध्यास लागला. ध्यास लागत असताना वारकरी संप्रदायामध्ये हळूहळू मी थोडंसं लक्ष कमी केलं की नको, किंवा संप्रदायामध्ये सांगितलं की द्रव्य घेऊन कीर्तन करते ते नरका जाती, की म्हणजे कीर्तन करीत असताना जर तुम्ही कथ्या कीर्तनाचे पैसे घेत असताल तर तुम्ही नरकाला जाताल, असा उपदेश संतांचा होता. तुकाराम महाराजा अभंग आहे. आणि असं वाटायचं कर्मकांडसुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं नाही, तरी पण आपण दैनंदिन जीवनामध्ये श्राद्ध घालणं, श्राद्धाचं कीर्तन करणं, प्रवचन करणं, भजन कीर्तन करणं, असा प्रोग्राम चालूच होता. आणि तुकाराम महाराज सांगायचे, जित्यापणी नाही अन्न मेल्यावरी पिंडदान करून काय, स्पष्ट असा उल्लेख होता. कळायचं पण वळत नव्हतं. मग ह्या शोधामध्ये रात्रंदिवस आम्ही तन्मन धनानं, परमात्मा तू जर या पृथ्वीचा चालक असतील, मालक असतील तर या दिनावर दया करा आम्हाला. आणि म्हणून सांगितलं होतं की भगवद्गीतेमध्ये असं गूढ ज्ञान स्पष्ट दिलेलं आहे भगवंतानं, आणि ते गूढ ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे, उपदेश केलेला आहे अर्जुनाचं निमित्त करून. मग गीतेमध्ये आम्ही अनुग्रह घेतला आणि त्या भगवद्गीतेचं पठण चालू केलं. मग ते पूर्ण अध्याय, 15वा अध्याय, 12वा अध्याय, 9वा अध्याय असे अध्याय मुखोद्गत केले. आणि ज्यावेळेस 15वा अध्यायामध्ये स्पष्ट दिलेलं होतं, उलटा लटकलेला अर्जुन हा संसारूपी वृक्ष आहे, आणि ह्या वृक्षाचे वेदविद जो अर्थ सांगल, जो वेदविद शाखा कोण आहे, मूळ कोण आहे, डार कोण आहे, पत्ते कोण आहे, याचा जो वेदविद अर्थ सांगन तो तत्वदर्शी संत. अर्जुना, जर तुला परमसुख पाहिजे असेल, परम शांती पाहिजे असेल, आधी राम पाहिजे असेल, तर त्या परमात्म्याला उस परमात्मा के शरण में जा. गीता अध्याय 18 श्लोक नंबर 62 सांगितलं की सर्व धर्माम परित्याज माम एकम शरणम व्रज. अर्जुना, त्या परमात्म्याला शरण जा. जा जाने के बाद साधक फिर लौटकर संसार में नहीं कभी नहीं आता. असं ज्ञान ऐकत ऐकत पण ते उमजत नव्हतं. ते समजून ते ज्ञान, गूढ ज्ञान सांगणारा संत सद्गुरू आम्हाला या पूर्ण 15-20 वर्षाच्या अनुभवात कधीही मिळाला नाही. आम्ही लोकवेद, जी परंपरा चलत आलेली वारकर संप्रदायामध्ये, ज्ञानेश्वरीचं पारायण करणं, विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करणं, हे सगळे कथा कीर्तन भजन ह्याच्यामध्ये आम्ही मग्न होतो. असा आमचा पूर्ण आजपर्यंतचा वारकरी संप्रदायामधला अनुभव होता. सर, तुम्ही सांगत आहात की तुम्ही गेले 15-20 वर्षापासून वारकरी समुदायाशी जुडलेले आहात आणि त्यांच्या भक्तिमार्गावर चालत आहात, आणि ती जी भक्तिमार्ग ते सांगत आहात त्या भक्तिमार्गानुसार तुम्ही भक्ती करत आहात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण तो अनुग्रह कधी घेतला? सर, हे संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम कमी करून लग्न लावण्याचे जास्त सुपारी म्हणा, प्रोग्राम म्हणा मी घेत होतो. कारण कीर्तनामध्ये 2 तास बोलावं लागायचं आणि लग्न लावत असताना 15-20 मिनटामध्ये लग्न मंगलाष्टक म्हणून मोकळं व्हायचं आणि त्याच्यामध्ये 10,000 मिळायचे. कीर्तनात 2 तास कीर्तन करून कष्ट करून कुठंतरी 400, 500, 2,000 रुपये भजन केल्यानंतर मिळायचे. आणि ही तफावत पाहून की मला असं वाटायचं, मग गाडी आली, पैसा आला, सगळ्या गोष्टी आल्या, पण दुःख बी त्याच्यासोबतच येऊन गेले. मग असं एक चिंतन करायचं, मी आत्मसात करायचो की बाबा आपण जे करतो हे
ही कुठली स्टेप आहे? आपण भक्ती करीत असताना हा मार्ग का स्वीकारला? आपण तर द्रव्य घेऊन नरका जाती सांगितलेलं संतांना. काय करायला पाहिजे? मग त्यावेळेस मोठमोठ्या चॅनलला प्रवचनाचा कार्यक्रम असायचा. मुरारी बापू असायचे, आसाराम बापू असायचे, सगळ्या संतांचे प्रवचन असायचे एक शेपडकर एक. आणि हे प्रवचन मी ऐकायचो. ते उदाहरण द्यायचे, तन्मन धनानं त्याच्याकडे लक्ष देऊन कंटिन्यू मी सत्संग ऐकायचे आणि ते प्रवचनात कीर्तनात सांगायचे. आणि हे करीत असताना असं वाटायचं की बाबा मग जिथं गेल्यानं पुन्हा इरझार संपते तो स्थान कोणतं? मग पुन्हा पाठीमागून वळून पाहिजे की संतानं तर संकेत दिले, पहिले कोटीचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली, कानोबा तेरे तेरे ते 3 स्थान कोणते? मग ज्या वेळेस हा प्रश्नाचा एक गाढ असा संग्रह निर्माण झाला की ह्या प्रश्नाचं उत्तर मला कुठं मिळेल, याचं समाधान कुठं होईल की ज्या मंत्रानं पूर्ण मोक्ष होईल, ह्या लोकी बी आणि परलोकी बी सुख मिळेल. आणि एवढं कष्ट करून दुःख येऊ लागले. आणि सत्संग ऐकत ऐकत मुरारी बापूचा सत्संग संपला की मी टी व्ही दुसऱ्या चॅनलला पाहायचो, तिसऱ्या चॅनलला पाहायचो. असं करीत करीत अचानक एक दिवशी एक चॅनल लागलं. त्या चॅनल मला आठवत नाही, त्या चॅनलला संत रामपालजी महाराज, तत्वदर्शी संत रामपालजी महाराज असं नाव होतं. आणि संत रामपालजी महाराज यांची वेशभूषा पाहिली तर सर्वसाधारण, असं वाटत नव्हतं की हे संत असतील. पण ज्यावेळेस मी ते चॅनल ऑन केलं त्यावेळेस लक्षात आलं माझ्या की त्या संताने हा विषय छेडला गेला, 3 देव के करते जो भक्ती उनके कभी ना होय मुक्ती. तळपायाच्या मस्तकाला गेली. म्हणलं 3 देवाची भक्ती म्हणजे आपण विष्णूचे साधक आहेत आणि त्याची मुक्ती होणार नाही. मग त्यावेळेस वळून त्यावेळेस संतांनी सांगितलं, नंतर असं वाटायचं नाही काहीतरी आणखीन याच्या पुढं काय असेल ते बघू, याला पुरावा पाहिजे ना, शास्त्राचा म्हणा कुठल्या तरी संताचा तरी. आणि त्यावेळेस संत रामपालजी महाराजांनी सांगितलं, गुणतीन 15 अध्यायाचा पहिला श्लोक सांगितला. पेज काढलं आणि श्लोक वाचला. ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वस्तव्य प्रावरभ्यम छंदांश यश पर्णाने व्यस्त वेदास वेद. हे अर्जुना, हा उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. आणि वृक्ष दाखवला. वृक्षापुरतं तितकं माहीत होतं, मूळ कोण आहे, डार कोण आहे, फांदी कोण आहे हे अजिबात ज्ञान नव्हतं. गूढ ज्ञान दिलेलं होतं. ते 3 स्थान आहेत, पण ती 3 स्थान कोणते आहेत हे फक्त संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आल्यानंतर लक्षात आलं. आणि महाराजांना तोच विषय छेडला की गुण तीनों के भक्ती में भूल पडा संसार आणि कहे कबीर निज राम बिना कैसे उतरो पार. पार याचा अर्थ लक्षात आला की तुमचा पूर्ण मोक्ष कसा होणार ह्या देवदेवताची भक्ती केल्यानं. तर तुम्हाला मूळ इष्टरूपामध्ये पूर्ण परमात्म्याची भक्ती करायची असं सांगायले संत रामपालजी महाराज. मी म्हणलो, अशा लक्षात आलं माझ्या की आपण आयुष्यभर इतकं ह्या देवताची पूजा भक्ती केली आणि हे आपण ज्ञान तर कधी ऐकलं नाही. रोज भगवद्गीता वाचायचो, हे कळालं बी नाही. आणि त्यावेळेस संत रामपालजी महाराजानं भगवद्गीता उघडून सांगितले की कबीर साहेबाचा एक दोहा होता की अक्षर पुरुष एक है ज्योत निरंजन वाकी डार, तीनों देव शाखा है पात रूपी संसार. पण अक्षर हे काही मालूम नव्हतं. नुसतं आम्ही घोटायचो असा शब्द, तो आमेव पुरुष लोक अक्षर अक्षर एवच. पण हे माहीत नव्हतं की अक्षर कोण आहे, अक्षर कोण आहे. त्यावेळेस संत रामपालजी महाराजांना सांगितलं की 3 देव के करते जो भक्ती उनकी कभी ना होय मुक्ती. मी लक्षात आलं की बाबा शास्त्राचे पुरावे नाहीत. आज संत म्हणजे लौकिक कशा कथा सांगायला की महाराजांना लगेच सांगितलं की 7व्या अध्यायाचा 15वा श्लोक काढला. बच्चो पहा म्हणले की हे सदग्रंथ पहिलेचे आहेत, हे काय अगोदर आता निर्माण नाही झाले. की ह्या सदग्रंथामध्ये 7व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात काय सांगितलं, मला इतकी खटक बसली. हे सद्गुरू, हे संत रामपालजी महाराज, हे तर गीतेमध्ये तुम्ही उल्लेख करून दाखवता, ही गीता आम्ही रोज पडपड करून वाचली. हे सद्गुरुदेव, हे गुढ ज्ञान आजपर्यंत 20 वर्षामध्ये मी कधीही ऐकलं नाही. कोणी कुठल्या संतानं सुद्धा गुढ ज्ञान दिलं नाही, संकेत दिले, पण तुम्ही स्पष्ट त्याला सद्ग्रंथाचा आधार देऊन तुम्ही पुरावा दिला, श्लोकाचा पुरावा दिला परमात्मा. हे सद्गुरुदेव, हे संत रामपालजी महाराज. असं म्हणत संत रामपालजी महाराजांनी वेद काढले की परमात्मा कोण आहे.
तो कसा आहे? तर आम्ही निर्गुण समजायचो परमात्मा, निर्गुण समजायचो आणि मूर्तीची पूजा करायचो. आणि सगुण निर्गुण एक गोविंद रे, पण तो गोविंद कोण आहे याचा संदर्भ, याचा उल्लेख संत रामपालजी महाराजांनी सांगितला. द्वामेव पुरुष लोके क्षर अक्षर एवच, क्षर ब्रह्म अक्षर ब्रह्म आणि उत्तम पुरुष परमात्मा इति उदाहरता. तो तिसरा आहे, तो अविनाशी आहे आणि हे दोन नाशवान आहेत. आणि त्यावेळेस पुन्हा सांगितलं की गीता ज्ञानदाता हा नाशवान आहे. गीता ज्ञानदाता असं नाशवान आहे ह्याचं उत्तर संत रामपालजी महाराजांना भगवद्गीतेमध्येच दिलं की अर्जुन तेरे और मेरे बहुत जन्म हो चुके, तुम्हें नहीं जानता मैं जानता हूँ. त्यावेळेस लक्षात आलं की हा स्वतः कबूल करतोय की अर्जुना तुझे माझे अनेक जन्म झालेत, तुला माहीत नाही ते मला माहीत आहे. मग तुला परम मोक्ष, ते निज स्थान, तो आदिराम जर पाहायचा असेल, परम सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तुझी येरझर संपवायची असेल, तर सर्व धर्मां परित्याज माम एकम शरणं व्रज, त्या परमात्म्याला शरण जा. आणि हे संकेत ह्या वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचशा संतांनी दिले. शिर्डीचे साईबाबाने सांगितलं की सबका मालिक एक, बोट वरती करून दाखवलं. पण त्या बोटाचा संकेत आम्हाला आजपर्यंत कळाला नव्हता. आम्ही संदर्भ असा लावला की शास्त्र पाहिले की संतांना याच्या आधी संत होऊन गेले, ह्या संतांना पण ह्याचा भेद दिलाय का नाही पाहायला गेलं. त्यावेळेस लक्षात आलं की ज्या संत रामपालजी महाराजांनी जे शास्त्रयुक्त ज्ञान आमच्या समोर मांडलं, वेद सांगितले, परमात्मानं वेद काढले, वेदामध्ये सांगितलं की परमात्मा साकार आहे, सहशरीर आहे, मनुष्य सदृश्य आहे. आणि लक्षात आलं की परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य म्हणजे मनुष्यासारखा आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये सांगितलं की परमात्मा निराकार आहे. हा भेद मला लक्षात आला की असं वाटलं की हे जे वेदाचं ज्ञान आहे, हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे, हे मूळ ज्ञान आहे. म्हणून मी अशी तनमन कंटिन्यू दोन महिने कंटिन्यू सत्संग, कंटिन्यू दुसरे सत्संग टाळून हाच सत्संग पाहायला लागलो संत रामपालजी महाराजांचा. आणि मग हे ज्ञान मला लक्षात आलं की माझ्या पायाखालची वाळू घसरली. धरणीमाय जागा देना की परमात्मा और कुछ है, की कारण अभ्यास तुका म्हणे, की आपल्याला संतांना बी सांगितलं की तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आम्ही त्या ब्रह्मापर्यंत, त्या विष्णूपर्यंत स्थिर होतो. आणि ते क्षरब्रह्म अक्षरब्रह्म आणि त्या क्षरपुरुषाचा मंत्र सांगितला. भगवद्गीतेमध्ये संत रामपालजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं की मोक्षाचा मंत्र कोणता आहे. हाच प्रश्न अर्जुनानं विचारला की परमात्मा जीव इतनी देवदेवता की भक्ती करते फिर भी दुखी क्यों है. हाच प्रश्नाचं उत्तर गीता ज्ञानदात्याने अर्जुनाला दिलं की अर्जुना ऐक, जे शास्त्रविधी त्याग कर मनमानी पूजा करते है, शास्त्राच्या विरोधात आचरण करतात, त्यांना कुठलं सुख, कुठली सिद्धी, कुठला मोक्ष होणार नाही. म्हणून अर्जुन कर्तव्य अकर्तव्य जे शास्त्र ही प्रमाण आहे. आणि हा गीतेमधला प्रमाण संत रामपालजी महाराजांनी दिलं. आणि ह्या ठिकाणी संप्रदायामध्ये सांगितलं की तस्मात शास्त्री प्रमाण आहे, की शास्त्रामध्ये जी भक्ती सांगितली ती सदभक्ती आहे. आणि आपण जे करतोय हा लोकवेद आहे. म्हणून माझ्या अंतःकरणात मी संत रामपालजी महाराजांना पुकार केले, हे परमात्मा, हे सद्गुरू, तुम्ही या पृथ्वी तलावर असताल, ह्या तुमच्या दासाला शरणात घ्या, अशी विनंती करून मी दुसऱ्या दिवशी लगेच ट्रेन पकडून संत रामपालजी महाराज हरियाणा जिल्हा हिसार बरवाला आश्रम या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घेतली. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी आपण शास्त्रयुक्त भक्ती स्वीकारली, त्या शास्त्रयुक्त भक्तीनुसार आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत. सर, संत रामपालजी महाराज यांच्या शरणात गेल्याच्या नंतर मला पहिला लाभ जो झाला तो आध्यात्मिक लाभ झाला. बहुत सुकृताची जोडी आणि सद्गुरू चरण आवडी, की बहुत दिवसानं हा परमात्मा सद्गुरू मला प्राप्त झाले. आणि पहिला लाभ तो आध्यात्मिक झाला. मला ते आध्यात्मिक ज्ञानाचं ज्ञान झालं सद्गुरू संत रामपालजी महाराज यांच्याकडून. ते ज्ञान आजपर्यंत या विश्वामध्ये तत्वदर्शी संत फक्त संत रामपालजी महाराज आहेत. आणि त्यांनी मला आध्यात्मिक असा लाभ दिला की मला पूर्ण ब्रह्म कोण आहे आणि 3 पुरुष कोण आहेत हे वेदविद शास्त्रानुसार सगळ्या शास्त्राचं प्रमाण देऊन सदभक्ती दिली. या सदभक्तीचं उदाहरण सगळं संत रामपालजी महाराजांनं केलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं, तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळाला, परंतु असं असताना आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का.
सर आणखीन लाभ झाला तर तो सांगायचा झाला तर शारीरिक लाभ आहे. माझ्या शरीरामध्ये एक अशी उपाधी होती की तो मूळयात म्हणायचा, त्याला बवासीर म्हणायचं. ते बवासीर असा होता, तो मी एक वेळेस ऑपरेशन केलं तरी तो पुन्हा मला पूर्ण असं त्रासदायक होता. पूर्ण शरीर असं थकून जायचं. ह्या डॉक्टरकडे जाय त्या डॉक्टरकडे जाय असे पूर्ण विलाज केले. 2 वेळेस ऑपरेशन केले तरी पण त्या बिमारीचा, त्या आजाराचा इलाज मला कुठंच झालं नाही. ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांनी मला नामदीक्षा दिली त्यावेळेस संत रामपालजी महाराजाच्या त्या नामदीक्षेच्या पावरनं, त्या शक्तीनं या शरीरातले सगळे दुःख निवारण, ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवशीपासून समाधान झालं, ते निवारण झालं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी आपण नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्या ज्या शरीरात जी रोग होता बावासीर हा पूर्णपणे बरा झाला, जसेच तुम्हाला आध्यात्मिक लाभ पण प्राप्त झाला. परंतु असं असताना आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का? आणखीन लाभ सांगायचे सर तर ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन मी घरी आलो त्यावेळेस माझी पत्नी आग्रह धरू लागली की बाबा तुम्ही इतक्या लांब संत सद्गुरू रामपालजी महाराजाच्या शरणात गेलात आणि मला बी यायचं आहे. तर आम्ही सांगितलं त्यांना की 1 महिन्याच्या नंतर मी जाणार आहे संत रामपालजी महाराज यांच्या दर्शनासाठी. तर पूर्ण परिवार, 2 मुलं, माझी आई, माझी पत्नी सोबत घेऊन आम्ही दुसऱ्या वेळेस संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमामध्ये गेलो आणि त्या पूर्ण परिवारानं राहिलेले माझी पत्नी, 2 मुलं आणि माझी आई यांना पण त्या आश्रमात जाऊन त्यांच्या मनामध्ये अशी उत्स्फूर्त निर्माण झाली आणि ते खरं तर अगोदर बघण्यासाठी आलते. त्यांची अशी इच्छा झाली की ते प्रसन्न वातावरण, त्या आश्रमामध्ये सगळ्या भक्तांचा जो भाव आहे, ते प्रेम आहे, ती नम्रता आहे, ती पाहून हे हतबल झाले की असं आपण कुठंही पाहिलं नाही. याच्या अगोदर आपण इतके कीर्तन प्रवचन सगळ्या गोष्टी सत्संगाला फिरलो, सगळीकडे गेलो, तीर्थस्नान करून बघितले, सगळं केलं, पण ही एवढी शांती, एवढं समाधान आणि त्या ठिकाणी सगळी सोय पाहून भंडारा भोजनासाठी फ्री व्यवस्था, रजईची व्यवस्था फ्री, राहण्यासाठी फ्री, चहा फ्री, बिस्किट फ्री, सगळ्या गोष्टी फ्री. आणि हे पाहून घरच्यांना सांगितलं की आम्हाला नामदीक्षा घ्यायची. मी म्हटलं ठीक आहे, ते नेम सद्गुरू रामपालजी महाराजांचे नियम असतील ते तुम्ही वाचा, ते तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही घेऊ शकता. मी त्यांना आग्रह केला नाही, कारण हे ज्ञानाचा विषय, कारण मी माझे 20 वर्ष याच्यामध्ये घातले गेले. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जी भक्ती करता ती आम्हाला सगळी मान्य, आम्हाला सत्संगातून संत रामपालजी महाराजांनी सगळं ज्ञान दिलं, तर आमची इच्छा झाली की आम्हाला नामदीक्षा घ्यायची. त्यांना पूर्ण 2 मुलं आणि माझी पत्नी आणि माझी आई यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. आणि ती नामदीक्षा घेऊन आम्ही एक दिवस सत्संग ऐकला. सत्संग ऐकल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या गावाकडे रवाना झालो. येते असताना झाशी या स्टेशनवर ट्रेन थांबली, रेल्वे थांबली. त्यावर रेल्वे थांबल्याच्यानंतर माझा छोटा मुलगा जवळपास 7 ते 8 वर्षाचा असेल त्यावेळेस तो ब्रश करण्यासाठी खाली उतरला. सकाळची वेळ होती, गाडी 20 मिनटं त्या ठिकाणी थांबणार होती. मी अगोदरच 5 वाजता माझा नित्यनेम करून मी गाडीमध्ये बसलेलो होतो. घरचे माझी मंडळी आणि माझे मुलं 2 आई फ्रेश होण्यासाठी, ब्रश करण्यासाठी खाली उतरले. ब्रश करून वरती आले. आई आली आमची, माझी पत्नी आली आणि मोठा मुलगा बी आला. आणि लहाना मुलगा, माझं लक्षच नाही, मला वाटलं पाठीमागं असेल. मी पाहिलं त्यावेळेस मोठा मुलगा म्हणतो, पप्पा आपला संदीप नाही. एकदम आश्चर्य वाटलं आणि माझं लक्षात आलं की नाही, हे परमात्मा तुम्हीच आहेत, आमचे रक्षण करता, तुम्हीच दया करा. आणि असं करून आमच्या पत्नीने मोठा टाहो फोडला. मोठ्यानं आरडाओरडा सुरू केली की असं कसं झालं, माझा मुलगा हरवला, गाडी रोका, गाडी रोका. आणि ज्या ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो होतो, या जालना विभागातील वाटूर या ठिकाणचे बरेचसे भक्त मंडळी त्या ठिकाणी त्या ट्रेनमध्ये होती, आमच्या अगोदर नामदीक्षा घेतलेली. आणि त्यांनी सांगितले की संत रामपालजी महाराजांचा जय जयकार करा. बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय म्हणल्यानंतर अर्धा किलोमीटर स्टेशनपासून ती सुपरफास्ट गाडी अर्धा किलोमीटर जवळपास गेली. आणि ज्यावेळेस आम्ही बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय म्हणल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक स्टॉप झाली, थांबली. त्यावेळेस मी लगेच पटकून त्या दरवाज्यातून खाली उतरलो आणि सांगितलं की आता तुम्ही तिकीट काढलेले, तुम्ही जा, मी पाहतो म्हणलं मुलाला. त्यावेळेस आमची पत्नी खूप मोठ्या जोरजोराने रडू लागली. आणि साहजिक आहे, ज्याचा पोटचा मुलगा हरवला त्याला रडू येणं
दुःख होणं हे साहजिक आहे. खूप मोठ्याने आक्रोश करवले. सगळे भगत मंडळीसुद्धा म्हणायची कसं काय झालं. त्यावेळेस मोठमोठ्याने हणू घेऊन रडू लागली. त्यावेळेस मी पूर्ण डबे पास केले. पूर्ण डब्यामध्ये बघितलं की मुलगा ह्या डब्यात असेल, त्या डब्यात असेल. पूर्ण डबे चाळले. शेवटच्या डब्यापासून गेलो. संदीप असा आवाज दिला. तो मुलगा मला कुठेही सापडला नाही. ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांना सांगितलं, हे बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज, तुम्ही दया कळा. सद्गुरू जो चाहो सो करई, 14 कोट दूध डरई. सद्गुरू काही बी करू शकतात, हे मालिक तुम्ही दया करा. हे जर असं झालं तर मी काय सांगू माझ्या गावाकडे गेल्यानंतर की तुमचा मुलगा हरून आला, तुम्ही कुठून नामदीक्षा घेऊन आले. अंतःकरणातून मी परमात्माला हाक मारली. त्यावेळेस भगतमती गाडीमध्ये मोठमोठ्याने रडू लागली, आरडू लागली की माझा मुलगा गेला, कोणीतरी चला माझ्यासोबत चला. पण ट्रेन उभा टाकलेली होती, तिचं धाडूस व्हायना खाली उडी मारायला. त्यावेळेस एक जुनी भगतमती, त्याला म्हणणे की भगतमती दंडवत प्रणाम करा, बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजाचा तुम्ही जय जयकार करा, दंडवत करा. तिनं लगेच पटकून दंडवत रेल्वेमध्येच साष्टांग दंडवत घातला आणि बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय दया करा असं म्हटल्यानंतर एक पगडी बांधून एक तरुण असा मुलगा दरवाज्यामध्ये हजर झाला. माता आप क्यों रो रही हो असं विचारल्यानंतर तिच्या लक्षात आलं की हे कोणतरी विचारायलेत आपल्याला, मेरा बच्चा खो गया, माझा मुलगा हरवला. असं म्हटल्यानंतर ठीक आहे माताजी मेरे साथ चल, तेरा बच्चा मैं ला के दूंगा असं म्हटल्यानंतर तिच्या मनात नाही काय आलं. तिला वाटलं आता आपले पती तर गेलेत पाठीमागं, आपण पाठीमागं यांच्यासोबत जायला हरकत नाही बघायला. पाठीमागं आल्याच्या नंतर आमच्या पत्नीच्या पायामध्ये चप्पल पण नव्हती. जाता वेळेस बी तिचे पाय जमिनीवर अजिबात टेकले नाही. मी सत्य सांगतोय. हे कधी सांगितलं, ज्यावेळेस ते पगडी घालून जे मुलगा आलता तो सफेद ड्रेसमध्ये, त्यानं सोबत घेऊन माझ्या पत्नीला त्या स्टेशनवर, झाशी स्टेशनवर त्या दुसऱ्या गाडीमध्ये आमचा मुलगा बसलेला होता. एकानं पकडून धरलेलं होतं, हातात ब्रश होता आणि रडू लागला तो. आणि ज्यावेळेस या पगडीवाल्या मुलाला पाहिलं त्यानं अनोळखी, त्याच्या लक्षात आलं आईसोबत हा माणूस कोण आला. तर पगडीवाला तो माणूस म्हणतो की बेटा चल, समोरच्या माणसाला म्हणतो की मैं ते उसका पिताजी यही माँ आहे इसकी. तर त्यांच्याकडे जाय ना तो. मग त्याची आई म्हणते की पप्पा तुझे बाहेर थांबलेत, संदीप चल. त्यावेळेस त्या आईकडे धाव घेतली. त्यावेळेस त्या पगडीवाल्या त्या सफेद ड्रेसमध्ये आलेल्या त्या मुलानं पटकून उचलून घेतलं कडेवर आणि हॉर्न वाजला गाडीचा. आम्ही पळतच पाठीमागं सगळे भगतजी उतरलेले होते की सांगितलं सोळंकी भगतजी तुमचा मुलगा सापडला. मी पाहतोय तर त्या भगतजीच्या खांद्यावर एक मुलगा होता ना आमची पत्नी त्याच्या पाठीमागं पळत होती. बाकीचे भगतजी त्याच्या पाठीमागं पळायचे. का की गाडीची ट्रेन म्हणजे सिग्नल पडलं होतं, शिट्टी मारली होती गाडीनं. त्यावेळेस मी बी पाठीमागं फास्ट त्यांच्याच पळालो. मग ज्यावेळेस आम्ही गाडीमध्ये बसायचं की गाडी अचानक एकदम सुरू झाली. सुरू झाल्यानंतर आम्ही मध्ये बसलोत गाडीमध्ये बसलो असताना आणि त्या भगतजीचे मी ऋणवाद केले. हे भगतजी तुमच्यामुळं आमचा मुलगा सापडला, आमच्या खूप उपकार केले तुम्ही. नाही म्हणले बंदे इस बंदे को उसने लिजाया था बोले, परमात्मा ने बचा दिया, इसको संभालो असं म्हटल्यानंतर समोर बसले. आम्ही चर्चा करीत असताना बरेचसे भगतजी वर बसलेले होते, आमच्या समोर बसलेले होते. अशी चर्चा चालू होती आणि मी काय केलं, त्यांच्या पायाकडे बघितलं, त्यांच्या पायात पण चप्पल नाही. मला असं थोडंसं हृदय हे निर्माण झालं की एवढं पायी जाऊन त्यानं पळत जाऊन आपल्या मुलाला आणलं, यांच्या पायात चप्पल पण नाही. म्हणलं भगतजी तुमच्या पायात आपके पाव में चप्पल नाही. ते म्हणले नाही भगतजी रणदेव. मैं काय केलं, खिशामध्ये पाकिटामधले पैसे काढले आणि त्यांच्या खिशात टाकले आणि बिस्किट होते, बिस्किट पुडा दिला, 4 बिस्किट खाल्ले, बिस्लरीचं पाणी दिलं. असं बोलत असताना मालिक ने बचा दिया, आपने बंदे को उसको संभालो असं म्हणणं आणि गाडी फास्ट निघलीत असताना आम्ही सगळे चर्चा करायलो. भगतजी तुम्हाला कसं काय माहिती होतं, काय होतं असं म्हणत असताना त्याच क्षणी एकदम अदृश्य झाला तो मुलगा. त्यावेळेस आम्हाला कळालंय की मग जुन्या भक्ताने गजर केला की बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज की जय. तुमच्या समोर बसलेला कुठे तो, त्यानं मुलगा आणला. तो पाहिलो तर आम्ही बाथरूममध्ये पाहतो, इकडं पाहतो, कुठंच नाही. पाठी साईडला कुठं लोंबकळलेला असेल ट्रेनला, कुठंच सापडला नाही. त्यावेळेस आम्ही दंडवत प्रणाम केला. बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराज आपकी दया से तुमच्या दयेनं, तुमच्या सहदिच्छेने आमचा मुलगा परत मिळाला. परमात्मा तू दयाळू आहेस दाता. म्हणून आमच्या पत्नीला इतका दृढ विश्वास निर्माण झाला की जो हरवलेला मुलगा दुसऱ्या ट्रेनमध्ये बसला, जर यदा कदाचित ते ट्रेन निघून गेली असती तर माझा मुलगा
मला मिळाला नसता तर खरेच तुमचे सद्गुरू संत रामपालजी महाराज, मी नामदीक्षा घेतली, मी नुसती बघायला आलते, पण आज मला खरा अनुभव आला की एवढी दृढ झाली ती भक्तीमध्ये, माझ्यापेक्षाही जास्त पूर्ण परिवार आमचा या संत रामपालजी महाराजाच्या शरणात राहून ही सद्भक्ती करतोय आणि तो परमानंद आम्ही अनुभवतोय. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपला हरवलेला मुलगा परत सापडला आणि आपल्याला या सांसारिक आयुष्यामध्ये बरेचसे लाभ प्राप्त झाले, मुख्य म्हणजे आपला जो मोक्षाचा मार्ग होता तो आपल्याला मिळाला. तर या अनुषंगाने आपण या सर्व भक्तांना किंवा श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता? सर, संदेश तर काय मी देऊ शकत नाही, की हात जोडून कळकळीची विनंती करतो. हे समाज बांधवांनो, माझी एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे, सत्य असत्याशी मन करा रे ग्वाही. ही सत्य असत्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, सद्ग्रंथामध्ये जी साधना सांगितली, जे मोक्षप्राप्तीची साधना सांगितली, ही साधना फक्त विश्वामध्ये तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठंही सापडणार नाही, कुठंही तुमचा मोक्ष होणार नाही. म्हणून माझी एक कळकळीची हात जोडून विनंती आहे, वारकरी संप्रदायाचे असतील, माझे मित्रमंडळी कोणी सखे सोयरे असतील, त्यांना मी हात जोडून कळकळीची माता भगिनींना विनंती करतो की संत रामपालजी महाराज हे सामान्य मनुष्य नाहीत, हे पूर्ण ब्रह्मपरमपिता तत्वदर्शी संताच्या रूपात कबीर साहेब आलेले आहेत. आणि हा योग हा खूप दिवसानं येत असतो, हा पर्वकाळ आहे, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीच्यामुळं. तुम्हाला जर आत्मचिंतन करायचं असेल, मोक्ष करून घ्यायचा असेल, तर संत रामपालजी महाराज आपल्या या पवित्र या भारत देशामध्ये आज हरियाणामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून माझी एक कळकळीची विनंती की सर्वांनी, माझी हात जोडून विनंती की सर्वांनी शास्त्र अध्ययन करून, प्रवचन ऐकून, पुस्तकं वाचून संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेऊन आपलं कल्याण करावं, मोक्ष करून घ्यावा, ही विनंती. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, संत रामपालजी महाराजांचा ज्यांना कोणी नामोपदेश घ्यायचा असेल, गुरुदीक्षा घ्यायची असेल, तर सरळ आणि सोपा मार्ग आहे. संत रामपालजी महाराजांचा अनेक चॅनलला सत्संग चालू असतो, त्या सत्संगाच्या खाली पट्टी असते, त्या पट्टीवर आश्रमाचे फोन नंबर दिलेले असतात. तुम्ही त्या आश्रमात फोन करून विचारू शकता की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कुठे मिळते, तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर येतं की तुम्हाला जवळचा बीड तुम्हाला कुठला तालुका, जिल्हा कुठला, तुमचं स्टेट कुठलं आहे, सगळं विचारलं जातं आणि तुम्हाला जे जवळ आहे ते पूर्ण भारतामध्ये, पूर्ण देशामध्ये, विश्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्राची ओपनिंग संत रामपालजी महाराज यांच्या दयाने झाली आहे. परमात्मा तुम्हाला मोफत या ठिकाणी नामदीक्षा दिली जाते. म्हणून माझी एक विनंती की संत रामपालजी महाराजांची तुम्हाला नामदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा, जिने की रहा, गीता तेरा, अमृत ज्ञान असे पुस्तकं बरेचसे संत रामपालजी महाराजांचे प्रकाशित झालेले आहेत. ते सद्ग्रंथाला वेद, गीता, बायबल, पुराण, कुराण शरीफ, 18 पुराण, 6 शास्त्र, सगळ्या शास्त्राचे प्रमाण घेऊन संत रामपालजी महाराजांनी या पुस्तकाचं हे अध्ययन केलेलं आहे. आणि तुमच्यासमोर परमात्माने ही ज्ञानगंगा, ही विश्वाला कल्याण तारून नेण्यासाठी हा उपक्रम राबविलेला. या ठिकाणी तुम्हाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मिळेल. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.